नमस्कार, आपल्या सर्वांचे बोल बिंदासे YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सैयारा मूवी बद्दल बोलणार आहोत। एक अशी कथा जी केवळ पडद्यावर साकारलेली नाही तर ती आपल्या जीवनात घडणारी एक गोष्ट आहे। या सैयारा चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारे कलाकार अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या सैयारा चित्रपटाने सिनेमागृहांमध्ये जणू धुमाकूळच घातला आहे। 2013 मध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या आशिकी 2 नंतर आता 12 वर्षांनी एक असा चित्रपट रिलीज झाला आहे, प्रेम कथा असे म्हणता आहेत। या सैयारा चित्रपटामध्ये ना सुपरस्टार चेहरा आहे ना विशेष अशी चर्चा, तरी देखील नवख्या कलाकारांना जनतेची चांगलीच पसंती मिळते आहे। मूवीचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये मूवी रिलीज होण्याची आतुरता होती। बॉक्स ऑफिसवर जेव्हा 18 जुलैला हा मूवी रिलीज झाला तर सोशल मीडियावर त्यानंतर विविध अशा प्रकारच्या सिनेमागृहांमधील रील्स व्हायरल व्हायला लागल्या। तुम्ही आधी तर या क्लिप्स बघा। तुम्ही बघू शकतात की काही ठिकाणी लोक बेशुद्ध होत आहेत तर काही ठिकाणी लोक सिनेमागृहात जोरजोरात ओरडत आहे, रडत आहे। काही लोक तर स्वतः अंगाला सलाईन लावून मूवी बघण्यासाठी गेलेले। तर अशा प्रकारच्या रील्स जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागल्या तर लोकांचा सैयारा मूवीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक नकारात्मक वेकडे गेला। कारण ज्या पद्धतीने सोशल मीडियावर आजची तरुण त्यांच्या भावना व्यक्त करता आहेत तर यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की सैयारा चित्रपट हा चित्रपट नाही तर एक व्हायरस आहे आणि आजची तरुण पिढी त्या व्हायरसच्या चावडीत सापडत आहे। कारण आजच्या तरुणांचे भविष्य आहे, तरुणांचं भविष्य धोक्यात आहे असं लोकांचं म्हणणं आहे। आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियावर तरुण व्यक्त होत आहेत की मूवी असा आहे, मूवी तसा आहे, जी हाईप प्रेक्षकांकडून या मूवी बद्दल तयार केली गेलेली, तर तेच बघून मी देखील मूवी बघायला गेली। आणि फ्रँकली स्पीकिंग माझी हा मूवी बघण्याची जी आधीची एक्साइटमेंट होती आणि नंतर जेव्हा मी मूवी बघून आली तर माझं रिॲक्शन असं होतं की मला माझ्या तिकिटाचे पैसे परत द्या। साऊंड्स फनी बट हे खरं आहे। कारण जे सोशल मीडियावर दाखवलं जात आहे तसं मला तो मूवी जे सोशल मीडियावर दाखवलं जात आहे तसं मला तो मूवी बघून असं फारसं काही वाटलं नाही। कारण मला त्यात महत्वाचं म्हणजे स्टोरी वीक वाटली, स्क्रिप्ट रायटिंग मला खरंच खूप वीक वाटली। कारण एक सीन दुसऱ्या सीन सोबत अजिबात मॅच होत नव्हता। एक दोन सॉन्ग सोडलं आणि डायलॉग सोडलं तर मला पूर्ण मूवी मध्ये फक्त एक ऑर्केस्ट्रा सारखी फिलिंग येत होती। कारण याआधीही मी मूवी बघितली आहेत आणि सनम तेरी कसम, त्यानंतर आशिकी 2, एक विलन, अशा विविध मूवीज आहेत जे बॉलिवूड मध्ये खूप वर्षांपासून मोठ्या कलाकारांना जमलं नाही। ते नवख्या कलाकार अहान पांडे आणि अनित पड्डाने करून दाखवलं, त्यांना जनतेची खूप चांगली पसंती मिळाली। बस हे एक चांगलं झालं, बाकी अदरवाइज तर मूवी ठीकठाक आहे। तुम्हाला मूवी कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। जर मूवी बघितला असेल तर चांगलं आहे, जर नसेल बघितलं तर अति उत्तम आहे। कारण मूवी खूप बघण्यासारखं असं काही नाहीये। बाकी तुमची इच्छा मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर आताच प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा। बाकी भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुर्तास जय महाराष्ट्र।